हॅलो. तर सकाळी सकाळी ना मी हा काय उद्योग करून ठेवला आहे ना, हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगतेच. पण त्या अगोदर ना आज मी सकाळी सगळं लवकर काम आवरून घेतलं आणि फ्रीजची डीप क्लिनिंग करायला घेतलेली आहे. मी करते त्या पद्धतीने. जर तुम्ही फ्रीजची डीप क्लिनिंग केली ना तर तुम्हाला महिनाभर फ्रीजकडे पाहावं सुद्धा लागणार नाही. तर त्यासाठी घरगुती लिक्विड मी तयार केलेलं आहे, ज्यामध्ये पाणी, व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि विम लिक्विड घातलेलं आहे. ते असं काहीसं माझ्याकडून झालं होतं. तर फ्रीजची क्लिनिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजचा जो प्लग असतो ना, तर तो काढून ठेवायचा आणि त्यानंतर सगळा फ्रीज हा रिकामा करून घ्यायचा आणि त्यामध्ये हा स्प्रे मारून ठेवून द्यायचा 5 ते 10 मिनटं. त्यानंतर ना मला ह्या काही साड्या आहेत ना, ते इस्त्रीला आणि ड्राय क्लिनिंगसाठी द्यायच्या होत्या, कारण आता लग्न सीझन चालू होतोय. अचानक एखादी साडी लागली तर अशी मी तयारी करून ठेवते. तर या 4-5 साड्या होत्या, त्या मी काढल्या. आणि माझ्या लग्नातला हा शालू जो आहे ना, तो खरंच खूप खराब झालेला आहे. म्हटलं चला तो पण एकदा ड्राय क्लीन करून व्यवस्थित असा ठेवून देऊयात. म्हणून मग मी साडीवाली ना जी आहे ना ती येणार होती, त्यामुळे या सगळ्या साड्या म्हटलं काढून ठेवाव्यात, कारण कुठलंही काम करायला घेतलं ना मध्ये मध्ये हे काम येतच. मग मी फ्रीजमध्ये स्प्रे मारून ठेवला आणि या सगळ्या साड्या व्यवस्थित अशा काढून ठेवल्या. आणि मग मी ना फ्रीज भिजेपर्यंत ना व्यवस्थित असे फ्रीज मधले जे भांडे आहेत, ज्यामध्ये मी भाज्या वगैरे ठेवते, ट्रे वगैरे आहेत, फ्रीजचे जे काही स्टँड आतले आहेत ना, ते सगळे स्वच्छ असे घासून घेतले. आता हे सुद्धा ना विम लिक्विडनेच घासायचे आणि थोडासा त्याच्यामध्ये बेकिंग सोडा पण टाकायचा. म्हणजे कसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजचा अजिबात वास येत नाही. अशी क्लिनिंग ना तुम्ही नक्की एकदा करून बघा. महिन्यातून एकदाच अशी क्लिनिंग करावी लागते. इतर वेळी मग भाज्या वगैरे हे करताना ना छोटे छोटे ट्रे आपले जे मध्ये आधी घासायचे, त्याच्यामुळे फ्रीज ना महिनाभर अजिबात खराब होत नाही, कसला वासही त्यामधून कुबट वगैरे येत नाही. फक्त बेकिंग सोडा आणि हे विम लिक्विड वापरायचं. विनेगर टाकलं तर हरकत नाही, असेल तर टाका, नसेल तर काहीच हरकत नाही. सगळी छान मी जी भांडी होती ना ती घासून घेतली. माझ्या बाळांनी तिनं सुकायला टाकली, मी गॅलरीत व्यवस्थित सुकवली, म्हणजे पुसायला वगैरे नको, पुसलं की डाग वगैरे पण पडतात. मग अशी सगळी भांडी घासून घ्यायची सगळ्यात अगोदर. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं पार्ट फ्रीजचा म्हणजे फ्रीजचा जो मागचा हा भाग असतो ना, तर हा सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा, कारण यानेच फ्रीजमधून दुर्गंधी येत असते. आणि आता मी केलेली आहे फ्रीजच्या क्लिनिंगला सुरुवात. अगोदर बाहेरची साईड सगळी पुसून घेतली आणि त्यानंतर आत मी स्प्रे अगोदर मारलाच होता, पण तरी सुद्धा अजून थोडासा मारून घेतला, जेणेकरून ना फ्रीजमध्ये कसलाही दुर्गंध राहू नये. आणि व्यवस्थित सगळा फ्रीज क्लीन केला. त्यानंतर भांडी लावून घेतली आणि फ्रीज पुन्हा आहे तसा भरून ठेवला. आता फ्रीज छोटासा आहे ना, त्यामुळे गर्दी वाटते, पण क्लिनिंग झाल्यानंतर ना फ्रीजमधून अगदी फ्रेश असा सुगंध येतो. त्यामुळे एकदा अशा प्रकारची फ्रीजची डीप क्लिनिंग नक्की करून बघा. आता मला यासाठी 2 तास भरपूर असा वेळ लागला. आणि त्यानंतर किचन सुद्धा मी स्वच्छ पुसून घेतला. आता माझ्या आळशीपणाची हद्द बघा. एक नळ रोज वापरते, त्यामुळे मी तो स्वच्छ करते आणि हा वापरत नाही तर अजिबात मी त्याला हातही लावत नाही. तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा बरं.